नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे सुरगाणा तालुक्यातील असे 5 सुंदर ठिकाणे जिथे आपल्या मित्रांबरोबर फॅमिली बरोबर फिरायला जाता येईल. तर व्हिडिओला न टाइमपास करता लगेच सुरुवात करू. नंबर 5 वरती आहे आपल्या सुरगाणा तालुक्यातील हदगड किल्ला. या तालुक्यापासून सुमारे 22 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आणि हा किल्ला गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरवरती आहे. मग ती जाण्यासाठी एकदम साधा आणि सोपा रस्ता आहे. तर ती जाण्यासाठी आपल्याला तिकीट वगैरे घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर वरती गेल्यावरती आपल्याला काही गाडी वगैरे लावायची सोय नाही, तर गाडी खालीच लावावी लागते. आणि किल्ल्यावरती बघण्यासारखं ठिकाण म्हणजे आपल्याला चढतानीच हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसते आणि शिलालेख बघायला मिळते, मोठे गुफा बघायला मिळते आणि वरती गेल्यावर असं पूर्ण असं मोकळं वातावरण आणि सुंदर असा नजारा बघायला मिळतो. बाजूला असलेलं सापुतारा हिल स्टेशन तिथून बघायला मिळतं. सापुतारा आलेले टुरिस्ट इथे फिरायला येतात. तर नंबर 4 वरती आहे सुरगाणा तालुक्यापासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर असलेलं गारमाळा गाव. या गावात राहणारा हर्षद धविल गावच्या मातीतच कृषी पर्यटनाचा ॲग्रो टुरिझम नावाचा मार्ग शोधला आहे. पहिले त्यांनी रानझोपडी तयार केली आणि त्याच्यानंतर हळूहळू रानातील वनस्पतींचा शोध घेतला. आता त्यांच्याकडे सुमारे 200 पेक्षा जास्त वनस्पतींची माहिती आहे आणि औषध उपयोगी त्यांना माहिती आहे. आणि इथे नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर अशा लांब शहरांतून लांब ठिकाणाहून टुरिस्ट भेट द्यायला येतात. तर आपल्या लिस्टमध्ये नंबर 3 वरती आहे भिवतास धबधबा. सुरगाणा तालुक्यापासून सुमारे 34 आणि नाशिकपासून साधारणतः 82 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील केळावन या परिसरात आहे. हा धबधबा सुमारे 1000 फूट खोल दरीत कोसळतो. सुरगाण्यापासून जाण्यासाठी आपल्याला पहिले तर मानिला, त्याच्यानंतर बारे, नंतर केळावन आणि त्याच्यानंतर भिवतास असा आपला रूट राहतो. तर आपल्या लिस्टमध्ये नंबर 2 वरती आहे बेलपारी देवस्थान. सुरगाणा तालुक्यापासून साधारणतः 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे ठिकाण आहे आणि येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला सुंदर असा धबधबा आहे. आणि येथे मकर संक्रांतीला खूप मोठी यात्रा भरते आणि येथे सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण आणि तसेच गुजरातचे यात्रेकरू खूप मोठ्या संख्येने येतात. आपल्या लिस्टमध्ये नंबर 1 वरती आहे केमडोंगर. सुरगाणा तालुक्यापासून साधारणतः 18 किलोमीटर अंतरावर असलेलं शिंददीघर गाव. गावापासून केमडोंगराचे अंतर साधारणतः 3 किलोमीटर आहे आणि केमडोंगराची समुद्र सपाटीपासूनची उंची साधारणतः 900 मीटर आहे. केमडोंगराकडे जाताना पहिले आपल्याला गिरजा मातेचं मंदिर लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढे जावं लागतं. केमडोंगराच्या पायथ्याशी गेल्यावरती गाडी लावावी लागते आणि डोंगराच्या पायवाट्याने वरती चढावं लागतं. वरती बघण्यासारखं ठिकाण म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि वरती केम मातेचं मंदिर आहे. डोंगराच्या मागच्या साईडला कड्यामध्ये छोटीशी गुफा आहे आणि येथे दिवाळीला खूप मोठी यात्रा भरते आणि यात्रेसाठी पेठ, दिंडोरी, कळवण तसेच गुजरातचे यात्रेकरू खूप मोठ्या प्रमाणात येतात. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.